स्वर्गीय डॉक्टर अरुण खासबागे मानव सेवा पुरस्कार वितरित। डॉक्टर वसंतराव चिंचोले व डॉक्टर अलका गोळे यांना समारंभपूर्वक करण्यात आले पुरस्काराचे वितरण। बुलढाणा येथील ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर वसंतराव चिंचोले तसेच चिखली येथील डॉक्टर अलका गोळे यांना आज समारंभपूर्वक स्वर्गीय डॉक्टर अरुण खासबागे मानव सेवा पुरस्कार वितरित करण्यात आला। स्थानिक द्वारका हॉटेलच्या सभागृहात डॉक्टर विकास बाहेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित एका छोटीखानी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। सोहळ्यास खामगाव येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेखा मेहर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनीष वानखडे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय डॉक्टर खासबागे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रेम खासबागे यांनी केले, तर सत्कारमूर्ती डॉक्टर वसंतराव चिंचोले तसेच डॉक्टर सौ अलका गोळे यांनी आपल्या मनोगतामधून सत्काराला उत्तर दिले। तर अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर विकास बाहेकर यांनी स्वर्गीय डॉक्टर अरुण खासबागे हे नवीन व जुन्या डॉक्टरांना जोडणारा सेतू होते असे गौरव उद्गार काढलेत। याप्रसंगी डॉक्टर सुरेखा मेहर, डॉक्टर मनीष वानखेडे यांनीही आपली मनोगतं व्यक्त केलीत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य रमेश आराख यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर आशिष खासबागे यांनी केले। कार्यक्रमास बुलढाणा शहर व जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एवढं काही डॉक्टर जवळ असते आणि त्याच्या भरोशावर एवढं काही चालते समाजात। खरंच तुमचा हा जो डॉक्टरकडे पाहायचा दृष्टिकोन खरंच खूप चांगला आहे। मी सर्वप्रथम प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझ्या अत्यल्प सेवेसाठी पुरस्कार दिलेला आहे। त्यांची मनाचा मोठेपणा हा त्यांच्या वक्तव्यातूनच आपल्याला दिसून आलेला आहे। स्वर्गीय खासबागे सरांनी त्यांचा लावलेला विरूचा जो गगनावर गेलेला आजचा आपल्याला जो दिसतो ते इंग्लिशच्या रोपाचा, त्याचा खरोखर मला या ठिकाणी आज सार्थ अभिमान आहे। कारण मी त्याचा जवळपास 4 दशकापासून साक्षीदार आहे आणि म्हणून ही मुलं लहानची मोठी नुसती झाली नाही, मोठ्याची प्रगल्भ झाली आणि आपण सामाजिक म्हणून उतराई व्हावं या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न करतात। त्याकरता खासबागे परिवाराचं, त्यांच्याकडून जे लोक आतापर्यंत पुरस्कृत झाले त्या सर्व महानुभावांचं, आजच्या या 2 महानुभावांचं, सत्कारमूर्तींचं, त्याचबरोबर माझ्यासोबत व्यासपीठावर असलेल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। अतिशय विवेकपूर्ण विवेचन त्यांनी या पुरस्कारा संदर्भात केलं आणि आपल्याला एक बौद्धिक मेजवानी सुद्धा त्यांनी दिली। मला वाटतं सर निश्चितच ही आम्हा सर्व जिल्ह्याचं सुद्धा एक प्रेरणादायी राहणार।